वरची वरची गोष्ट आहे. माणसाचा कोणी आहे तर पुन्हा बाहेर होतं म्हणून माझं कारण या परिस्थितीमध्ये तिला थोडंसं वाटत असेल. हा सजा मेरे सरकार मेरे घर के याद साइना मेरे घर के याद साइना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के याद साइना तेरा मंदिर बन जाए Oh
कशाकरिता आवाज दिला तुला काहीच माहित नाही. मला माहितीये कशा करता बायकोसोबत काम पडलं हा. की नवरा आवाज देते. हे तुला माहित आहे. नाही. पण घराचं मेन काम काय आहे हे नाही माहित. नेमका सेकंड काम हा? हे नवऱ्याला माहित. मला माहित का? म्हणजे तुला नाही माहित. नाही म्हणजे हे पण नाही का झालं? मी काय म्हणत आहो हा? ते घरामध्ये 8 दिवस झाले माल दह्याचं सडत आहे. वासही यायला लागली. समजा किडे पडून ठिकाणी खातावं. म्हणजे तुला नुकसान कोणाचं तुझ्या बापाचं होईल का? आपण काय मला बाबाचं नाव घेतलं तर नुकसान तुमचं होईल. तुमच्या बापाचं होईल. कोण कोण नाही तुमचं वाटतं? कुठलं असतं तर तुझ्या बापानं भरून दिलं असतं. कोकरा. तुझ्या बापाकडून भरून दिलं असतं. मला मग आता तू जाते का नाही जात बाजाराला नाही जाणार. मी दिवसात होत माझा व्यवसाय हे मागच्या बदले हे मागच्या बदले कोणी बाळाने ठेका घेतला बघ. नाही तयारी करू का म्हणलं. हा? मग पेपर दे नको तयारी केलं महिला. मी म्हणते हा. आम्ही बायकांनी का ठेका घेतला काय? हा? अहो जिंदगानीच्या संसारासाठी नवऱ्यानं नाही केलं तर बायकोनं करावं लागतंय. मला माहितीये बाईनं नाही केलं तर नवऱ्यानं करावं लागतं. जिंदगी दोघं नवरा बायकोच असते मला कळतंय. पण मी म्हणते हा 4 दिवस झाले हा. 5 दिवस झोपू नये. हा. हो? बाहेरून येता डॉक्टर तोंड घरात जाता हा. स्वतःची कामं स्वतःच्या हाताने करता. हा पण मला एक शब्द तरी विचारता राधा झोपली हो? म्हणजे हो? तुझं का चुकत्यावा असं नाही विचारत. आता पहा भाऊ कमसे कम नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही गमतीवर आहोत. बाहेर फिरतो. तिला असं वाटतं जेव्हा नवरा घराला अंगाला अंग लावलं म्हणजे माझा नवरा मोठा चांगला म्हणते. हा? नाही आहे ना बरोबर आहे ना. म्हणून आता विचारूनच पाहावं लागेल. होऊ शकते कमी जास्त पण आता इथे थोडासा अंगा बोटाला हात लावला तर मोठ चांगली बनते आहे ना. आता लावाच लागेल. पण बरं काय झालं तुला काय झालं. 4 दिवस झाले सख्या साधना माय. 4 दिवस झाले मग तब्येत बरी नाहीये. तब्येत बरी नाही ना तुझी बाजारला गेली नाही. म्हणून बाजारला नाही गेली. होय. म्हणजे आता तुझं म्हणणं काय डॉक्टरला बोलवावं लागेल. हो चक्करासारखं म्हणजे तुला वाटते. चक्कर आल्यासारखं वाटतंय. असं बोलतोय नाही वाटत. त्या घरच्या गोळ्या खांदा 2 गोळ्या खाऊन गेलो होतो म्हणे. नाही मग. हा? हा? 2 गोळ्या खाऊन होतो बोल पॅरासिटामॉल आणायची दुसरं काय गोळ्या? आवडता कसा निघून गेला राहता का. गोळ्या गोळ्या नाही पाहिजे पण इंजेक्शन पाहिजे. मग आता डॉक्टरला बोलवावं लागेल. डॉक्टरला बोलवा. बोला. कपड्याला बोलवा. हो का हा, बोलवा. बरं थांबा ना तू 2 मिनिट डॉक्टरला बोलावतो. काय पाणी गरम करा. अजी डॉक्टर साहेब आज का घरी बरं या. बरं राधा ते आले डॉक्टर आले. हा, डॉक्टर साहेब आले. हो घराच्या बाहेर आता तुझी तब्येत कशी खराब होती ना मी म्हटलं तुरंत माझ्या घराकडे जाणार. घराच्या बाहेर किती हा. घरात बोलवा. आता घरात बोलावतो ना डॉक्टरांना म्हटलं मी अगं तू तुरंत माझ्या घरी चाला म्हणून ते लवकर आले तुरंत. बोलवा लवकर. बोला. बोलवा. असं म्हणजे डॉक्टर साहेब या या इकडे या इकडे आतमध्ये या माझ्या डॉक्टर नाही दिसला? हे डॉक्टर डॉक्टर आहे. रबर आहे हा रबर आहे रबर नाही डॉक्टर त्याच्या हा डॉक्टर सिंग नाही ना डॉक्टर सिंग आहे. हा डॉक्टर सिंग म्हणतात त्याला. चांगलं इंजेक्शन देते का फरक तर भीती वाटते मला गोळ्या मागून त्या गोळ्या खा चुरपाच्या गोळ्या हो तुला चुरपाच्या गोळ्या चांगला गोळ गोळ लागते. गोळ ठेवशील का बरं ठेवून तपास एकदा. अहो नाही लवकर ये. अशी थोडीशी होतं ना बरं वाटतं आता. माझी नजर माझ्यावर पडली माझी नजर माझ्यावर पडली माझी तब्येत दुरुस्त झाली म्हणून मला काय म्हणायचं आता मी दुसऱ्या मार्गाला लागत होतो कारण तू जायला तयार नव्हती. जाते का नाही आता इथे सांगून दे. तुला म्हणलं होतं
पाठी तुला दुसरा रस्ता दाखवू का म्हणून माझ्या दुसरा रस्ता भेटला दाखव अहो कारण समज तू ऐकत नाही तर मला दुसरी करावी लागेल कारण तू घरची झाली तर मग त्याच्या धंद्यासाठी करावं लागेल का दुसरी पाय आता कशी आता ठेव आला तुला दुसरीला भेटायची दुसरीला भेटायची का तू वया कोणाला भेटतो ना आता मला काय भेटत आता वेळ पडला ना का म्हणूनच तुमचं पहिलं बरोबर काढलं का माझा विचार सांगतो माझा विचार आहे सुंदर विचार सांगतो आणि ते विचार पटन घे त्याच्यानंतर तू आपल्या संसाराच्या मार्गाला लाग हो का विचार सांगतो त्याच्यावरच चालतो या जीवनाचा चाळा आहे ना जसा धमकीचा ताळा वाजते तसा कंटन वाजला पाहिजे आपल्या जीवना संसाराचा गाळा तो यायला पाहिजे हवे का Hey!
जगाच्या पाठीवर वर्चस्व करीत आहे. मामाने एवढी उन्नती केली आणि तुम्ही कोणती उन्नती केली? मी आता म्हणूनच म्हणत आहो, आपली उन्नती करायची असेल तर चाराण्याचा आटाने बनवा लागतील आपल्याला. आटाण्याचा 1 रुपया बनवा लागेल. बनवा लागेल ना. बायकोसोबत काम असलं चित्र व्हायचं, मोकळं व्हायचं, काम झाल्यावर काम व्हायचं. काम प्रत्येक घडीला बाईसोबत येते हो. प्रत्येक घडीला बाईची आणि माणसाची जरूरत राहते. म्हणून काय म्हणतो, त्यांच्या धानाला किडा लागतो आणि कापसाचा भरड तो असे गळावडी लागतो आणि गळतात. आणि कापसाला भाव मिळत नाही, धानाला भाव मिळत नाही. पण काय हे आपल्यावर साऱ्या दुनियाचं कर्ज असते. सोसायट्याचं कर्ज, सावकाराचं कर्ज. तर आपल्या घराकडे येतात तर आपल्याकडे पैसा राहत म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येते. म्हणून हा आपला घरचा धंदा काय धुवायचा हा परवडला. एखाद्याचे रुपया दुसरे घेण्यापेक्षा आपल्या घरचे चाराने बरे आहे का. म्हणून नमस्कार नमस्कार. काची भारीची नमस्कार लमच्या गोगल्या
बाबा माझ्या घरी येऊन माझ्यावरच ताव मारते का? तावना मारूचं का म्हणून थंडीच्या बाबाला वाटतं तू मोठा गरम दिसते. अरे गरम नाही, जशी जशी थंडी पडते तसं मला गरमी फुटते पाटील साहेब. बरं का म्हणते पण मला एक सांगा, या गावामध्ये का तुम्ही दोघं तेवढे बायको? नाही भरपूर लोक आहेत. नाही मला वाटून राहिलं तुमच्या दोघं तेवढे बायकोचे लग्न या झालं. गावात भरपूर आहेत. हे बाकीचे कुवारे कचकचे आहेत का? सर्वांचेच लग्न झाले. हा सर्वांचे लग्न झाले म्हणता. दिवसभर काम कष्ट करता, संध्याकाळी घरी येता, फक्त एचएमडीचा भात खाता, पहाटे पहाटे काचे कुठे बोकळ बाकर करता. थोडं तुला घरी नाही हवं असं त्याच्यावर कुठे हम रखते तो बघते नाही, खाते तो हकते नाही. तो बघतो माणूस हो मी 3 फुटाचा, पण गोष्टी सांग तुम्ही 6.5 फुटाच्या. 6 फुटाचे. हा बापरे, तुझी घरी काय तिला ठपते का? पाटील घरी खपते. पाटील माझी बायको जर संडासकडे जात असली की नाही, म्हणजे पसाकर एक आवाजात मारलो ना डबा फेकून देते ना, सिद्धी सावधान म्हणजे बाकीच्या जागेवर झालं तर बोलायची. बायकोची गोष्ट सोडो, माझ्या घरची कोंबडी सांग ना. पाटील साहेब असं मैदाना माहिती एकूण कार्यक्रमावर जर घरी चालला गेलो, चपट चपट नको करू, मी जेवढा सांगतो तेवढा आहे. मी कार्यक्रमावर घरी चालला गेलो असं मैदाना माहिती. इकून चालला जर गेलो मी, माझी कोंबडी मैदानात चढवतच राहते. मी इकून चालला गेलो, माझी नजर तिच्या नजरेच्या पळून गेली. मी असं मटण पाहिलं का नाही, बेडव्याच्या त्यांनी एवढं मोठं अंड देते. एवढं मोठं अंड? पाटील साहेब कुठे गेलं तुमच्या याच्या भूताळून? घरचा भूताळून थोडस घरामध्ये फसला वाटते. नाही त्याने चवा आहे का नाही बोलावचं भूताळून आले. मी काय म्हणतो, मग तू थोडस तू आपल्या घरी एवढी चालते तुझी. पाटील साहेब हे तुमची बायको? हे तू ओळखला नाही? हे माझी घरवाली आहे. हे तुमची बायको? हे मी तर पचकरीची पिंगरवाली असेल म्हणलो. हे तुमची बायको? घरवाली आहे माझी. हे असं भोंगसूर? पिंगरवाली ते माझी बायको. तुझी बायको ते कशी? घरी आहे. घरी आहे. पाटील साहेब मेजर एकूण कार्यक्रमाच्या घरी चालला गेलो, चालला गेला किंवा तुमच्या घरातून आपल्या घराकडे चालला गेलो, हो नुसतं असं दरवाजाच्या पाय ठेवलं ना, माझी बायको दरवाजातून पाहते. काय म्हणते, अहो या असोचे पप्पा या, पहिले करून घ्या. चांगलं सांगणार असं जेवण म्हणणं. जशी माझी बायको मला करून घ्या म्हणते जेवण, हे तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण? पागल झाला का जी? काऊन घोटे मारतो मी? नाही पागल झाला, याची बुद्धी कामच नाही केला आता. कारण मला खरंच माझ्या बायकोनं मला जेवण नाही देईल का? नाही देईल का? आता मला सांग भाऊ, याच्या बायकोने याला दिलं नसतं जेवण, याच्या डोक्यावरचे केस गेले असते का? अरे याला बिलकुल मी आता बोललो ना, आता आम्ही कास्तकार माणसं ऐका ना भाऊ, आमच्या म्हणजे बोटावर साधा मोजा राहते. शेतीचा पैसा म्हणजे व्याजानं काढतो तो, साऱ्या दुनियाचा कर्ज आमच्या डोक्यावर राहते. चिंता आहे, मुलीचं लग्न करणे आहे, मुलाचं लग्न करणं आहे, म्हणजे हा किती मोठं टेन्शन झाला. त्याच्यामुळे हे डोक्यावरचे केस झाले. याला चालवण्याची टेन्शन नाही, मग याच्या कामाला राहते का? पाटील साहेब काय टेन्शन नाही, मला केस करता मृत्यू थोड्या. तुझा मृत्यू काय म्हणते? सकाळी उठते 4 वाजता काय म्हणते? उठा हो सकाळ झालं करा अंघोळ असण्यानं जपा देवाचे नामस्मरण असा माझा मृत्यू म्हणते. तुझा मृत्यू म्हणते. बरं आता जा मग आपल्या घरी जाऊ. घरी जा, आपल्या पत्नीला घेऊन दे. पाटील साहेब मी सांगायला मी ऐकली नाही कधी. मी आपल्या घरी जातो, आपल्या बायकोला घेऊन येतो. मी कधी येईल? माझी बायको येईल का? नाही. त्याच्यासाठी एक काम करा, आगवर पोहा आणून ठेवा. आगवर पोहा सकाळी उठल्या का दहा हिंडत राहते. कोणाच्या घरी अल्पा बनलाय, कोणाच्या घरी नाश्ता बनलाय. येतो रे माहिती त्यासाठी बनवते केळाचं कालवण आणि दुधीचे वडे. माझे मावो पण मी तुझे वडे नाही खात माझे मा. आणि तुझ्या बुद्धीला हातात भेटू दे. नाही तुझ्या बुद्धीला हातात भेटू दे. एका बुकीने 2 फलके केलं ते बुद्धीच्या.
किती हलकट माणूस होती मी का करत होती त्या पटलं की तर राहतील शांतपण सांगायची बहिणी पाहिल्याला चारायला की देत नाही भाऊ आज माझ्या गावले मंडळी निमित्त सिंगल प्रोग्राम बायकोकडे गेलो बायकोला म्हणलं 10 रुपये देऊन सिंगल प्रोग्राम पाहत जात आहे जसं 10 रुपयाचं नाव घेतलं भाऊ पेट्टा कोणतं घेऊन धावली का दापकळ का आता केंद्रा किती बसा जाते बायकोच्या नावातलं समजतं धाकट्याच्याकडून उड्या मारतात साऱ्या गोष्टी बोलायला पण बायको नाही पण बोलली एकदम ते थांबली का नाही पुरा रक्तातला हे तो येणार पण बायको भेटला नाही बायको भेटते कोणी म्हणतात दारू पेल्याने बायको भेटते कोणी म्हणतात मार मारल्याने बायको भेटते गोष्ट खोटी आहे भाऊ बायको दारू पेल्याने भेटणार नाही बायको तुमच्या मार मारल्याने भेटणार नाही बायको भेट तुमच्या प्रेमानं तुम्ही कुठूनही या बायको सोबत 2 शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्या सोबत 2 शब्द प्रेमाने बोलणार अन्यथा तुम्ही दारू पिऊन आल्या आणि तिच्या डोळ्याने दिसल्या ते धुरूनच पाहिजे अगे मार म्हणते येणं म्हणते ये नाही तुला बोंगळे हानीमध्ये आली तर म्हणून मा बापू हो तुम्हाला माझी 10 बोटाची विनंती आहे दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको घरी जातो बायकोने चिकन टाकणं चोपडं चोपडं करतो पाटलाच्या घरी घेऊन येतो जरी का माझी बायको नाही आली तर काय याच्या बापाचे नोकराव का आली 2-4 बोटे अंगावर घेतो मस्त टर्फू छपतो बहीण चला काहीतरी अरे कुहू कुहू अरे कुहू कुहू कोकिलवाणी आणि भीमा तुझी गात मी गाणी कटोरीचे मम्मी ओ यक्षाचे माय ओ केंद्राचे माय सलाबाई सकाळी उठली सळा सारवण केली आंघोळ झाली तुळशी समोर आंघोळी घातली आता देवाची आराधना करते नंतर मी माझ्या पतिरांना आवाज देते करती हूँ तुम्हारा करती हूँ तुम्हारा स्वीकार करो करती हूँ तुम्हारा स्वीकार करो संतोषी
माझी बायको भक्ती संगीतात लीन झाली आहे. देवीची आराधना करून राहिली न मी तिला खूप बोलून राहिलो कुठं गेलीस हो का गेलीस हो म्हणून आवाज वाढून पाहतो. कारभान ग माझे प्रेमाचे नारी गोपे 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 आप पे गाव मग कसा लागणार अहो घरात आहेस का कोण फसवीत जाऊन पोट्याचे माठ आप आले ते कटोरीचे मम्मी ओ यक्षाच्या बायको काय झोडलं तुम्हाला काय झोडलं हा गावचा दैत्य झोडला तुम्हाला या गावचा मारुती धसला माझ्या अंगात हा कोणी धसली होती पुढे धसली होती म्हणजे आम्हा घरामध्ये उपळपती म्हटलं उपळपती या बहिमा उकडून तर पुरी पत्नी हालत केली मागाची उकडत होती हा आणि समोरच्या कोण उकडत तुमची बहीण या माय बहिमा तू खाना खाशील आणि माय बहिणी संग उकडल का बापा काय झालं काय झालं आज आपल्या गावल्या आहे मंडळी हो आज आपल्या गावल्या आहे मंडळी हो ना. आपले कोणीतरी रिश्तेदार येतील समज हो तुझा भाऊ येईल तुझी भावज येईल हो. माझा भातवा येईल माझी बहीण येईल मग ते येतील कोणीकडून समोरून येतील कुठून येतील समोर येतील ना हो हे समोरची जागा साफ करणं हा अरे माणसी कोण करेल मग अरे तिथं मिरचीचा रोप लावला टमाटरचा रोप लावला त्याच्यामध्ये गोट गोट कचरा झाला अवघड आपल्या होती म्हटलं मी मग नाही का उपलब्ध होती मग पावला घ्या रे समोर उपला हो मी समोरचं हो हे मारे हे समोरचं तुला साफ करायला लागल हा. साफ करणार नाही हो मी नोकरानी भाव ना नोकरी व्यवस्थित कोण असतो तू बायको म्हणजेच नोकरानी हा. मुदत दिले बापा बापा सगळं काम तुला सांभाळावं लागल हो काय येल पाटे जसा हा येल पाटे आवा मा बाईच्या तिला रंगारंगीची कामं असतात तिच्या माझ्या लग्नाला 15 वर्षाचा जमाना झाला भाऊजी हा. तुला होत्या पण रंगारंगीची नाही सांगली बापा बापा हा कुठच्या रंगारंगीची आणली रंगारंगीचा म्हणजे आवा बाई बंदी सकाळी उठली हा झाजूर केली चुलीत्राकडे बाहेर काढली चूल पेटवली पाण्याचा हंडा चुलीला ठेवली पोराबाळांचा आंघोळ करून दिली आवा त्यांचा टिफिन बांधली त्यांना शाळेत पाठवली आणि तुम्ही कोणते काम करता पण मी जेवढा करतो तेवढा काम वाया जाते का व सकाळी उठता आणि ते पैदल पैदल त्या तिथे जाता चौकामध्ये आणि तिथं पाहता दारूचा बोर्ड अव ते देशी दारू पेतो म्हणून तू तुझा काटा कमी झाला हो काय होईल पाटे आता पोटभर वाढला असता कशी मजा येते व त्या भिगरी चपरे तुम्हाला ऐको नाही नवरा नाही मले वाटू राहिले त्या बहीण म्हणलो की इच्छा सात बदलला तर होय का नाही खरंच तुम्हाला ऐकतो नाही ते कावा बहीण मग बायको पाहिलं कशी बायको नाही पाहिलं आधी हो मला सांगायची आपल्या महाराष्ट्रीयन बायका कशा राहतात काय कशा राहते साधे सिंपल राहतात ना राहतात का नाही नाक पोटवत असलं तू उजवी नागपुरी होते बरोबर आहे ना त्या माझ्या बहिणा इथं बिचातला भाग पचरलं आणि दोन्ही नागपुऱ्या खुल्या ठेवलं का हे तुझी काय ती यसं टाकीस ते नाकामधली राहू द्या का तुम्ही बारीक नजर आहे काय तुमची तुमची यसं टाकीस खरोखर मी तुला ओळखीन काय ओळखीन का हा हे तुला का सांगू काय झालं एक गोष्ट झाली हो सांगा ना मग नववाची होऊन गेली अहो नाही काय झालं पाटली तुझी वाली कोण होते पाटली माझी मैत्रीण आहे तुला का सांगू हो तिची पुरीच खराब झाली अहो का तब्येत कसे म्हणालो काही दूर दूरचे डॉक्टर आले हो नाही बाई डॉक्टर वेलतूर हा डॉक्टर फचकेरी मा- डॉक्टर मांढर का मांढर तसे मला चांगले हा डॉक्टर कुही कोणी ताकतीने जसं बोलते तू माझ्या मैत्रिणीला हो बंदवाई अंदर नाही जा माझे बायको
चाला रायाव हवं मले माझ्या मैत्रिणीची भेट घेऊ द्या राया हवं माझी मैत्रीण मरून जाई राया हवं राया चाला राया हवं चाला राया माय बहीण मायचा मादर मीचा पोंगा माहिती का असं म्हटलं ना मी चाला म्हटलं माझं होलं त्या सांगून सांगून लावली शेती चाला मा चालावं चाला मा चालावं का धरते तिच्यासाठी का धरते म्हणजे अव तिच्यासाठी सेब धरते चिक्कू धरते अंगूर धरते डॉक्टर सांगा होय व त्या सेबाना चिकून अंगुरानं तब्येत दुरुस्त होते म्हणून बाबा प्रोटीन आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा प्रोटीन वस्तू धर तिच्यासाठी काय धरू तिच्यासाठी 1 किलो सरकणी 1 किलो ठेप धर हो तुमच्या समोर मांडतो सांग सका ओके माय अव केवढा मोठा आहे व पाणी किती लंबा आहे अव पाटलाचा वाडा म्हटलं मी तर पाटील काय आकुळ आहे का होतं त्याच्या आकुळ राहील वाळा पाटील लंबा तर त्याचा लंबा वाळा तुमचा गाव आठवड आहे ना तर मी आकुळ होतो मग आकुळ आलाय तर करायचं वाळा आपला लंबा केव्हा होईल केव्हा हे आपले मुलं बाळे शाळा शिकतील हो ना नोकरी पाण्यावर लागतील बरोबर आहे आपल्या हातामध्ये पैसा येईल त्याच्यानंतर आपला मोठा होईल वाळा हो का हा मग देता का पाटलाला आवाज पाटलाला आवाज येतो द्या ना पाटील साहेब आहेत का घरी अरे पाटील साहेब रामराव येत्या माय बहीण येते नाही झाली पोकळ पाकळ बंद नमस्कार नमस्कार आल्या कोकणा भाड्याचं बहीण कोण बोलायला आम्ही कोंबड्या पिले म्हशी गाय मी त्याच्यातला सांड्या बिना सांगायचा चांगला विचारायचा सांगा रे मी काय म्हणतो हो तुम्ही आले हे बरोबर आहे तुला आन्सर तुझी बायको पण मोठी आहे बाबा तुला माहित नाही त्याच्यासाठी परिवर्तन करावं लागते कसा परिवर्तन अरे मी ठेंगणा तर बायको उच्च मांडा लागल बायको जर ठेंगणी आहे तर नवऱ्याने उचवा लागल कारण अरे आम्ही दोघांच्या नवरा बायको ठेंगणेला जाऊ किंवा उंच्या आमच्या ठेंगणेच्या राहिला ठेंगणेच्या राहिला ना धर उद्या पोरं बाळ तिच्या बहिण हातात गेलं झाले मग कोणा सरकारची मध्ये भरती करशील हो हे बरोबर त्याच्यासाठी माणसात परिवर्तन पाहिजे बायको जर लंबी असली नवरा आकुळ नवरा जर लंबा असला तर बायको उंच जसं परिवर्तन एवढी बुद्धी करून शिकलं असतं बाबा बाबा तुम्हाला माहित नाही पहिल्यापासून बुद्धीनं सरून आहो मी सरून असता तुम्ही काय म्हणतो आता आपल्या पत्नीला बाजाराला वाटव हो बाजारे पाठवतो ए माझ्या लाडाचे सुंदरा हॅलो काय म्हणता आपणाला पाटलाचे आहे का कशासाठी माहित आहे कशासाठी माहित आहे का आज जेव्हा झाले त्यांच्या दोघांनी नवरा बायकोचं भांडण आहे काही क्षणामुळे काही वेगळ्या विचारामुळे पाटलाची बायको बाजारला गेली नाही माय मैत्रीण तशी नाही आहे समजदार आहे पाटलाची घरवाली बाजारला गेली नाही न पाटलानं आपल्याला कायसाठी बोलवलं कशासाठी म्हणे महाजन साहेब तुमची बायको अगर बाजारला जात असाल तर तुम्ही एक काम करा म्हणे आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन या माझी पत्नी म्हणे तुमच्या दोघा नवरा बायकोचे विचार ऐकेल आणि सुधरून जाईल म्हणे हो का काय सांगता मी जसा तसा करत अहो तुम्ही जशी जसे म्हणा तशी तशीच करते हो ना पाटलाच्या ती वर्त वर्त ठेवतो अहो तुम्हाला वर्तवत ठेवते मी येता कदाचित तुला राज्यात येऊनच गेला भगिनी जो कोणत्या आद्रू आद्रू माशीन चालला अच्छा त्या दिवशी मागणी तशी का मागणीस तर मागणी सांगतेस काय नाही हा बिचाऱ्या मायमावल्या तुम्ही ह्या आजोळ माझ्या लाडाचे सुंदर या पाटलाच्या वाणीवर या पाटलीच्या वाणीवर
पटकन बजाची तयारी ठीक आहे मग अब या पाटलाच्या बाणीवर हे दयाचा मान घेते आणि मथुरेची वाट घेणार नाही. का म्हणली? मी मथुरेची वाट घेणार नाही. अरे बापरे बापरे मथुरेची वाट घेणार नाही. कोंबडीची आवाज हो तुम्ही मागं ठेवता तर्रापूट फशीची आणि झोपची मग झोपीत नाही तर काय मग बापाना साखरेचा गट्टा बनवून दिला त्याचा झोपते साजरी मी. तू कशी झोपी म्हणजे काय लहान खेळाच्या कवड्या होत का? हा. खेळाच्या कवड्या कवड्या होता का पोकर पाकर फिंगर समजलीस का मला? हा. भाज्याला नाही असेल नाही आहे काय रेशिमाच्या रगानं रेशिमाच्या रगानं लाल काळा धाग्यानं कंटीदार नक्षीदामी काढीला हात नका लावू माझ्या तुले काय वाटते वा तुले वाटत तसं लहानसाच आहे म्हणून पण कारा दिसते म्हणून हो बाई बापाले म्हणलं हा लहानसा माणूस आहे मारत नाही सोडत नाही दुसऱ्या दिवशी पासून मारणं चालू केलं हे बोंबू नको तिला मारणार होय ठीक आहे तुम्ही म्हणता समजलीस का ठीक आहे ह्या पाटल्याच्या बाणीवर सगळ्याचं मान घेते आणि मात्रची वाट धरते मायगन तुझी घरवाली गेली बाजाराला राहिली का चांगलं पाहिलास काय झालं नाही चांगलं पाहिलास का मला झालं काय ते सांग काय झालं समोर तिकडे तुझ्या आपल्या घराचा फाटा उरफाटा झाला दिसते का बंदर अरे बापरे बापरे
मी तर म्हणलो गेली असन, मी म्हणलं गेली असन. आता या MSCP वाल्याला काय माझ्या प्रस्ताव होता का? नाही माझ्या जागा नव्हतं का? पुरा येऊन खंपा घालला बाबाजी माझ्या इथं. घालला तर घालला बाबाजी. ज्याने कोणाला लाईन घ्यायची असन तर 3 अटाचा वाय टाका बाबाजी. आणि या खंब्याला व्होल्टेज भरपूर आहे. आणि हे बकऱ्या तुम्हाला सांगतो, या खंब्याच्या वाटे जा नको, या खंब्याच्या वाटे जा नको. याच्या वाटे गेल्या न करंट लागून पडल्याने मिळालं तर मला म्हणजे नको. मस्त आहे. जय दुर्गा मा. काम तुम्ही वेळेवाले आणि काय दुखावाले. जय शारदा मा. काम तुला काहीच नाही भेटलं, पैदल आलीस. सिंहावर बसून येवाचे पाहिजे होत आणि मी कधी एवढा आलो असतो. जय काली मा. काम तुझी जीप तर बाहेर नाही आहे ना, आणि तुझ्या हातामध्ये त्रिशूल नाही आहे तर धरणं माझ्यावरचा त्रिशूल. जय दुर्गा मा. जय शारदा मा. जय काली मा. जय काय झोपलं तुम्हाला? या माय बहीण माझ्याकडे झाकून राहिलो. हो पण नोकरांनी समजल्या का? आवाज नोकरांनी समजल्या का? हा हे देण्याचं माठ तुम्ही घ्या आणि तुम्हीच नोकरीची वाट घ्या. मी जाणार. एवढ्या ठेचुण्याच्या भांडो बायको धुण्यात नाही म्हणे. काही कापा का नाही कापू काही माझ्या डोक्यावर आदल मा. त्या माझ्या बहीण मग कापायला गेलो का नाही तसाला पुरा सत्यानाश होऊन जाईल. राधा इकडे ये. त्या चेपटी आपल्या घरी आली नसती तास तू अशी बिघडली नसती. म्हणून मी जे सांगून राहिलो का नाही त्या मार्गावर काय आपल्या घरी. म्हणून म्हणतो हे पाठ घे आणि बाजाराला जा. राधा पोटाचा प्रश्न आहे, आपला प्रपंचाचा प्रश्न आहे, मुलाबाळाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. म्हणून ला 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 असं माझं म्हणणं आहे. काय म्हणतोय चांगली विचार.
विचार पटले माझे म्हणून म्हणतो बाजार हे मागे आणि बाजाराला जा. हा, ठीक आहे. हा? हो, बाजाराची गोष्ट खरी आहे. हो. बरं आता चांगला प्रश्न केली तुम्हाला ऐका ना तुम्ही मुलीबाली हे बघा, जंगलाची वाट आहे. हो. रस्ता गोठळी आहे. हो जनावरांची नाही. जनावरांची नसतं. भीती वाटते. हा म्हणून मी काय म्हणतो काय? की आपल्या घराच्या वर गोपी आहे ना हो, हो. त्या गोपीला आवाज देऊन आणि दे. ती नसेल तर ती गोपी नसेल तर मग मावशीबाई आहे आजीबाई. मावशीकडे आहे. हा. आणि मावशीकडे नाही. मावशी जरी नसेल तर मी आहे ना तुझ्यासाठी हा 3.5 हाताचा देह आहे माझ्या तुझ्यासाठी. असं. हा म्हणजे तुम्ही सोबत येणार तर. अगं नाहीच कुणी असला तर मग प्रपंचासाठी नवरा बायको दोघं होय. आहेत एका बंदीचे 2 चाक. ती म्हणजे मला तर बोला तुम्ही. ती काय करते? हा. गोपीच्या घराकडून येते. हा. त्यामुळे तुम्ही लोकं दह्या दुधाचे माठ भरून ठेवा. ते भरून ठेवते. ठीक आहे. ठीक आहे लवकर ये पण लवकर. लागा लोक ठीक आहे, हा. हो चालेल बांधून ठेवा. चल बाई. ज्या धंद्याच्या भरोशावर आपले पोटपाणी आहे त्या धंद्याला धोरण तर कसं चालेल. सगळ्या कोटीकडे जाते तिथे साथ घेते आणि नंतर बाजारला जाते. चला बाई बाजारी जायला हवं. परिपंत आहे मुलगाळ आहे. जर बाजारी गेली नाही तर माझा परिपंत कसा चालला. अशी करते राधिकेकडे जाते आणि राधिकेला घेऊन बाजारी निघते. जय श्री कृष्णा. राधे राधे. हो का कशी आहेस ग तू? कशी आहेस म्हणजे कशी दिसत आहे मी. कशी आहेस म्हणते. अगं पण कशी दिसत आहे तुला. तू तिचं काही एकदम बकवास. हा? मी बरी आहे. नाहीतर काय हो ना. मी काय म्हणते बाजाराला गेली आज. बाजारला काही सांगू ग. हा? अगं माझ्या गावची मंडळी होती ग राधिका. त्या कारणाने भरपूर पाहुणे बाई माझ्या घरी. हो. नाहीतर का त्यांचं करता करता काही 12 वाजले. हो. तर मला उशीर झाला याकरता मी तुझ्या घराकडे आली. तर बाजाराला जायचं अरे नाही. राधिका हा. मी तर नाही गेली हा. पण तू का बरं नाही गेली ग. अगं,